लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मित्रांनो, 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर कोण झाले बिग बॉसच्या घरातील 7व्या आठवड्याचं कॅप्टन? मित्रांनो, फ्लॉप आणि टॉप या टास्क अंतर्गत अनुश्री माने आणि प्रभू शेळके असे 2 कंटेस्टंट कॅप्टन पदाचे उमेदवार झाले होते. आणि कालच्या टास्कमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर रुचिता जामदार हिने कॅप्टन पदाच्या उमेदवारीला गवसणी घातली होती. तर असे 3 कंटेस्टंट मिळाले, अनुश्री, प्रभू आणि रुचिता. यांच्यामध्ये आज कॅप्टन पदाचा टास्क रंगणार आहे आणि या टास्क अंतर्गत रील्स बनवायचे आहेत आणि त्या रील्स आपल्या अकाउंटला जास्त कोलॅबरेट करायच्या, म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त रील्स खेचून आणायच्या आहेत. तर याच्यामध्ये शॉकिंग असा कॅप्टन झालाय. ते शॉकिंग का आणि कोण कॅप्टन झाला याच्यावरती मी भाष्य करणारच आहे. मित्रांनो, काल एक ज्या पद्धतीने अनुश्री मानेने वेगळी चूल मांडली की मला तुमच्या टोळी टीममध्ये खेळायचं नाही. खरं तर मी कालच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की अनुश्रीने खूपच घाई केली. कॅप्टन पदाचा टास्क झाल्यानंतर अनुश्रीने हा निर्णय घ्यायला हवा होता. कारण इथे नंबर्सची गरज आहे. म्हणजे जास्तीत जास्त रील्स आपल्याकडे आणायचे आहेत, त्याचं कोलॅबोरेशन करायचं आहे आणि तो विजेता होणार आहे. तर अनुश्रीने हा जो काही निर्णय घेतला, मला असं वाटतं की तो निर्णय चुकीचा आहे. एवढी घाई करायला नको होती. परंतु अनुश्रीने हा जो काही निर्णय घेतला तो कदाचित तिच्या पथ्यावर पडलाय आणि अनुश्री झाली मित्रांनो 7व्या आठवड्याची कॅप्टन. शॉकिंग आहे मित्रांनो, खरंच खूप शॉकिंग आहे. अनुश्री ही कॅप्टन झालेली आहे. खरं तर काल ज्या पद्धतीने अनुश्रीने टोळी टीम सोडली, म्हणजे लोकांची नंबर्सची गरज होती, तरी अनुश्रीने तो निर्णय घेतला. आता बघावं लागेल की अनुश्रीने किती लोकांना आपल्याकडे खेचून आणलंय, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, D1 पासून अनुश्रीला कॅप्टन व्हायचं होतं. त्यासाठी ती कुठल्याही थराला जात होती. मला कॅप्टन व्हायचं आहे. टोळी टीम सोडून इतर लोकांशी बोलताना दिसत होती. म्हणजे अनुश्रीने जे काही केलं पूर्ण सीझनभर ते आता कुठेतरी कामी आलंय असं सांगायला हरकत नाही. आता अनुश्रीने तिच्याकडे किती लोकं खेचून आणली, रुचिताने किती लोकं खेचलीत आणि इकडे तन्वीचा जो प्रभू आहे, त्या प्रभूने किती लोकं खेचलीत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. एकंदरीत असं वाटत होतं की टोळीकडे जास्त लोक आहेत. प्राजक्ताही तिकडे गेली, सागरही तिकडे गेले, तर कदाचित रुचिताला जास्त नंबर्स मिळतील. अनुश्रीने या सगळ्यांच्या हातावर तुरी देत आपल्याकडे कॅप्टन्सी खेचून आणली. आता राकेश, त्यानंतर दीपाली आणि काय त्याचं नाव राखी यांनी अनुश्रीला मदत केली का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, अनुश्रीने एकदा सांगितलं होतं की मी जर कॅप्टन झाले तर पुरुषांना किचनमध्ये कामाला लावेन आणि बायकांना बाथरूममध्ये कामाला लावेन. आता बघू अनुश्री कॅप्टन झाल्यावरती, म्हणजे कॅप्टन तर झाली ती, आता ती कोणाला कसे काम देते, त्यानंतर टोळी अनुश्रीकडे कुठल्या नजरेने पाहिल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशेष म्हणजे अनुश्रीला किती लोकांनी सपोर्ट केला आणि अनुश्रीने सपोर्ट घेण्यासाठी काय काय केलं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, अनुश्री मानेने इंडिव्हिज्युअल गेम खेळून कॅप्टन पद मिळवले, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.